गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हा लास्ट पॉईंट आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स IUPAC नॉमेनक्लेचर देताना काही रूल्स आहेत, तर ते रूल्स आपण लास्ट लेक्चरला पाहिले. ओके, 8 rules are there. First, naming the complex ion, neutral molecules, and then ligand first and then the metal ion. That was the first rule. पहिल्यांदा लिगँडचं नाव लिहायचं आणि नंतर मेटल आयनचं नाव लिहायचं. सेकंड, ॲनानिक लिगँड असेल तर त्याच्यामध्ये IDE चेंजेस टू द O अँड ATE चेंजेस टू द ATO. हा एक सेकंड रूल पाहिला. थर्ड, द नेम ऑफ द कॉम्प्लेक्स आयन सिंगल वर्ड. एका सिंगल वर्डमध्ये आपण नाव द्यायचं, त्याचं कॉमा द्यायचं नाही मध्ये कुठे. ओके, आणि स्पेसिंग द्यायचं नाही. फोर्थ, आफ्टर द नेम ऑफ मेटल आयन राईट्स इज ऑक्सिडेशन रोमन. त्याची ऑक्सिडेशन रोमनमध्ये लिहायची. फिफ्थ, कॉम्प्लेक्स हॅज मोर दॅन वन लिगँड, यूज अ प्रिफिक्सेस लाईक डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्झा, लाईक दिस. सिक्स्थ रूल, फॉर ऑल कॉम्प्लेक्स हॅव मोर दॅन वन टाईप ऑफ लिगँड. एकापेक्षा जास्त लिगँड असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जो फर्स्ट येतो तो त्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा. Seventh, if the name of the ligand itself contain numerical prefixes, then use the bis, tris, tetrakis, etc. And last आहे, the metal ion in cationic or neutral complex is specified by usual name, while in the anionic complex, the name of the metal ion ends with ATE. म्हणजे anionic ligand जर असेल तर त्याच्यामध्ये सफिक्स काय यूज करायचा, ATE. आणि न्यूट्रल किंवा कॅटॅनिक लिगँड असेल तर ॲज इट इज ठेवायचं. ओके, हे काही एक्झाम्पल रूल्स आहेत आणि त्याचे एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला घेतले. आताच्या लेक्चरला आपल्याला पुढचा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, दॅट इज इफेक्टिव्ह ऑटोमिक नंबर रूल. इफेक्टिव्ह ऑटोमिक नंबर रूल, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे EAN रूल. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज द इफेक्टिव्ह ऑटोमिक नंबर रूल. एक्झाममध्ये एकतर तुम्हाला रूल विचारतील किंवा त्या रूलवरती काही एक्झाम्पल्स असतील, ते एक्झाम्पल्स तुम्हाला देतील की whether this coordination complex is obeyed the EAN rule or disobey the EAN rule. ओके, ते आपल्याला फाइंड आउट करायचं याच्यामध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल, इफेक्टिव्ह ऑटोमिक नंबर. इफेक्टिव्ह ॲटोमिक नंबर. आता इफेक्टिव्ह ऑटोमिक नंबर रूल जो आहे, इफेक्टिव्ह ऑटोमिक नंबर रूल states that the metal ion continues to accept the electron pair till attain the electronic configuration of the next noble gas. म्हणजे जो मेटल आयन आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. कुठपर्यंत करतो, जोपर्यंत नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नोबेल गॅसचं येत नाही तोपर्यंत. आता नोबेल गॅस का, कारण नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओके, देअरफॉर इट ट्राईज टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन अंटिल इट गेट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द नेक्स्ट रेअर गॅस एलिमेंट और नेक्स्ट नोबेल गॅस एलिमेंट. फॉर एक्झाम्पल, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड radon. These are the noble gases and they all having the stable electronic configuration. Okay, so in order to attain the stable electronic configuration, the central metal ion tries to accept the electron until it get the next rare gas elements electronic configuration. Okay, for example, एक एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये घेऊया, पण त्याच्या अगोदर आपण EAN रूल, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल काय पाहूया. द रूल स्टेट दॅट अ मेटल आयन कंटिन्यूज टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम द लिगँड. मेटल आयन काय करतो, लिगँडकडनं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. अ मेटल आयन कंटिन्यूज टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम द लिगँड टिल द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट अराउंड द मेटल आयन इन द कॉम्प्लेक्स बिकम्स इक्वल टू द ॲटॉमिक नंबर ऑफ द नेक्स्ट रेअर गॅस ॲटम. म्हणजे मेटल आयन लिगँडकडनं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो कुठपर्यंत, जोपर्यंत नेक्स्ट रेअर गॅस एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन होत नाही तोपर्यंत, आणि त्याच्यानंतर मग इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायचं स्टॉप होतं. दिस इज कॉल्ड इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल. एक्झाम्पल पहा, EANचं फॉर्म्युला EAN इज इक्वल टू इज इक्वल टू काय, Z मायनस एक्स प्लस वाय. Z मायनस एक्स प्लस वाय काय. आता झेडचं मिनिंग पहा, वेअर झेड इज इक्वल टू काय आहे, मग ॲटोमिक नंबर. झेड इज नथिंग बट ॲटोमिक नंबर ऑफ दॅट मेटल आयन. ओके, आता याच्यामध्ये एक्स काय, व्हॉट इज एक्स हियर. एक्स इज अ इलेक्ट्रॉन लॉस बाय मेटल. एक्स इज अ इलेक्ट्रॉन लॉस बाय मेटल. इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय मेटलने इलेक्ट्रॉन लॉस केलेलं
दॅट इज इलेक्ट्रॉन लॉस बाय मेटल, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मेटल, सिम्पली आपण सिम्पल वर्डमध्ये. आणि वाय काय, वाय इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड, लिगँडने किती इलेक्ट्रॉन डोनेट केलं, दॅट इज द वाय. सो झेड मायनस एक्सचा आपण डिफरन्स घेतला आणि त्याच्यामध्ये प्लस आपण वाय केलं, तर वी आर गेटिंग द EAN, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ नेक्स्ट रेअर गॅस एलिमेंट, नेक्स्ट रेअर गॅस एलिमेंट. एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, कोबाल्ट अमोनियम कॉम्प्लेक्स. ओके, कोबाल्ट अमोनियम कॉम्प्लेक्स. ओके, सो आपण थोडंसं दुसरं एक्झाम्पल पाहता. त्याच्यामध्ये सिम्पल एक्झाम्पल घेतो मी, निकेल टेट्राकार्बोनिल. फॉर एक्झाम्पल NiCO4, निकेल टेट्राकार्बोनिल न्यूट्रल लिगँड आहे. आता याच्यामध्ये निकेलचा ॲटॉमिक नंबर झेड किती आहे, 28. ओके, लिगँड किती आहेत, तर चार लिगँड्स आहेत. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगँड 4 × 2 8. सो वाय विल बी द 8. आणि एक्स काय, तर ॲक्च्युली हा न्यूट्रल लिगँड आहे, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0 येईल याच्यामध्ये. ओके, हा न्यूट्रल लिगँड आहे, याच्यावरती कोणताही चार्ज नाही. ओके, सो इट इज अ न्यूट्रल लिगँड, न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस, सॉरी न्यूट्रल लिगँड नाही, न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. सो याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केलं EAN रूलमध्ये, तर EAN rule for the nickel tetracarbonyl is Z minus X plus Y. Z आहे आपला 28 मायनस X किती आहे 0 प्लस Y किती आहे आपला Y आहे 8. 28 मायनस 0 28 प्लस 8 किती येईल 36. अँड 36 इज द ॲटॉमिक नंबर ऑफ, कशाचा आहे 36 ॲटॉमिक नंबर, हेलियमचा 2, निऑनचा 10, अर्गॉनचा 18, अर्गॉन आणि त्याच्यानंतर हेलियम निऑन अर्गॉन, हेलियम निऑन अर्गॉन क्रिप्टॉन. दिस इज द ॲटॉमिक नंबर ऑफ क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 36 आहे. सो इट ओबेज द, what it obeys, it obeys the EAN rule. Okay, so it will tries to continue to accept the electron until it get the electronic configuration of the next rare gas element. Okay, so here this 36 atomic number is for the krypton, and therefore it gets the electronic configuration of the next rare gas, and therefore nickel tetracarbonyl is obeys the ENA rule. Okay, so some examples obeys the ENA rule, some example fails to obey the ENA rule. ओके, आता एक एक्झाम्पल आपण जो की ENA रूल काय ॲक्सेप्ट करत नाही, ओबे करत नाही, असं एक एक्झाम्पल आपण घेऊया इथे. ओके, आता एक्झाममध्ये तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल येईल. ओके, ओबेचं येईल किंवा डिसओबेचं येईल. आता एक डिसओबेचं एक्झाम्पल आपण घेऊया याच्यामध्ये. सपोज FeCN6 3- हा कॉम्प्लेक्स घेतला आपण, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स FeCN6 3-. ओके, आता याच्यामध्ये आपला झेड किती आहे पहा, ॲटॉमिक नंबर ऑफ आयन किती आहे 26. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन लॉस बाय मेटल किती इलेक्ट्रॉन लॉस केले त्याने 3. ओके, इथं 3 आहे. आणि वाय किती, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगँड किती आहे 6 × 2, दॅट विल बी द 12. जस्ट व्हॅल्यू पुट केले आपण Z minus X plus Y. So we are getting the effective atomic number for this complex is Z किती आपला 26 minus X किती आपला 3 plus Y किती आहे 12. So 26 minus 3 that will be the 23. 23 plus 12, 3 plus 2 5, 2 plus 1 35. So effective atomic number for this complex is 35, and here okay 35. So that will not obeys the
effective atomic number rule. Okay, so it will not obey the effective atomic number. So like this we can solve the number of examples here. Okay, so this is the very much important point, effective atomic number rule. The rule states that the metal ion continues to accept the electron of pairs from the ligand till the total number of electron present around the metal ion becomes equal to the atomic number of next rare gas atom. ओके, आता इथं काय करतो हा, याने इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले पण नेक्स्ट रेअर गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याने अटेंड केलं नाही, म्हणून इथं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल काय होतो, डिसओबे होतो. ओके, सो काही एक्झाम्पलमध्ये तो ओबे होईल, काही एक्झाम्पलमध्ये तो डिसओबे होईल. ओके, तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल इज इक्वल टू झेड मायनस एक्स प्लस वाय, वेअर झेड इज ॲटॉमिक नंबर, एक्स इज इलेक्ट्रॉन लॉस बाय मेटल, वाय इज अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगॅन्ड. ओके, एवढं लक्षात ठेवा, सोपं आहे त्याच्यामध्ये. ओके, सो नेक्स्ट आहे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूलच्या नंतर नेक्स्ट पॉईंट, दॅट इज आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे या चॅप्टरमध्ये, बऱ्याच वेळा याच्यावरती क्वेश्चन असतो. आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधला आयसोमेरिझम. ओके, लेट्स सी. आयसोमेरिझम म्हणजे काय, द कंपाऊंड्स हॅव्हिंग द सेम केमिकल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, chemical formula same but structural formula are different. They are showing the properties of isomerism. Okay, and the phenomenon is called as a isomerism. Same chemical formula but different structural formula. Okay, so coordination compound shows, so what it shows, isomerism. Isomerism coordination compound shows stereoisomers. Okay, first of all stereoisomers, and second आहे structural isomers. Okay, structural isomers having further classified as a linkage isomerism. Okay, then coordination isomers, then third आहे आयोनायझेशन, आणि चौथा आहे सॉल्वेट. आयसोमेरिझम. ओके, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, लिंकेज आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेर, देन आयोनायझेशन आयसोमेरिझम, सॉल्वेट आयसोमर्स. कशा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि स्टिरिओ आयसोमरचं काय आहे, स्टिरिओ आयसोमर्स आर फर्दर जॉमेट्रिक आयसोमेरिझम, geometric and optical. Okay, so this is the isomerism in coordination complex. Isomerism shows two types of isomerism, stereoisomers and structural isomers. Stereoisomers are further having classification, geometrical isomerism, optical isomerism, and structural isomerism have four isomerism, that is the linkage isomerism, linkage isomer, coordination isomer, ionization isomer, and solvent isomers. Okay, so these are the isomerism in coordination complex. So let's see one by one. So first here, first isomerism is that stereoisomers. Okay, let's start with the stereoisomers. First, stereoisomers. So let's see what is the stereoisomers. So stereoisomers is the isomerism. Stereoisomers have the same linkage, same links among constituent atoms. However, the arrangement of the atom in the space different. Linking same, but here different atoms or group occupy the different spatial position around the central metal atom. The isomerism is called as stereoisomers. Atoms or group of atoms occupy different spatial position. Occupies different spatial position. Atoms or group of atoms
occupy the different spatial position around the central metal ion. Around the central metal ion, they are called as the stereoisomerism. They are called as a stereoisomerism. Okay. So here different atoms or group of atom occupy the different spatial position around the central metal ion. म्हणजे लिंकिंग सेम आहे, लिंकिंग सेम आहे, बॉन्ड अँगल पण सेम आहे, फक्त पोझिशन कशी आहे, इट ऑक्युपाय द डिफरंट पोझिशन. स्पेशल, स्पेशल म्हणजे इन स्पेस, स्पेशल म्हणजे इन स्पेस, स्पेसमधली जी पोझिशन आहे ती पोझिशन फक्त काय होते, व्हॅरी होते. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ स्टिरिओइसोमेरिझम. ओके, सेम लिंकिंग, same link among the constant atom, however the arrangement of the atom in space are different. Arrangement of atom in a space is only different, other things are common here. Okay, आता त्याच्यामध्ये स्टिरिओइसोमर्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज अ जॉमेट्रिकल आयसोमर. ओके, जॉमेट्रिक आयसोमर्स पहिला पॉईंट पाहू आपण त्याच्यामध्ये, जॉमेट्रिक आयसोमर्स. ओके, सो लेट्स सी what is mean by geometry. First classified, stereoisomers are further classified as a geometric isomers. Geometric isomers. Okay, now this geometrical isomerism or geometric isomer is due to the ligands occupy different geometrical position around the central metal ion. Ligand occupy different geometrical position. Ligand occupy different geometrical position. Ligand occupy the different geometrical position here around the central metal ion. Okay, these are of two types of ligands that can be arranged around the central metal ion. Okay, so ligand occupied the different geometrical position, they are called as geometric isomers. Okay, here cis isomer and trans isomer, cis isomer and trans isomers. Okay, so let's start with the cis isomers and trans isomer. So what happened here, ligand occupied the different geometrical position. So there are two geometrical position, one is a cis and second is a trans. So let's start with the cis. First of all, cis isomer. Now what is meant by cis isomer? Here when the similar ligand occupied the adjacent position to the similar ligand occupied the adjacent position. Adjacent म्हणजे कोणती, शेजारच्या. ओके, आणि ट्रान्समध्ये काय, वेन सिमिलर लिगँड ऑक्युपाय द पोझिशन अपोजिट टू इच अदर, म्हणजे सेम लिगँड आहेत तर सेम लिगँड काय करतात, अपोजिट पोझिशनला येतात. ओके, अपोजिट म्हणजे डायरेक्ट 180ला येतात. आणि सिसमध्ये काय, द सिमिलर लिगँड्स आर ऑन द ॲडजस्टंट साईड, सिमिलर लिगँड ऑन द ॲडजस्टंट साईड. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज प्लॅटिनमचं एक्झाम्पल घेतलं, प्लॅटिनम अटॅच टू द NH3, this will be Cl and this will be the Cl. Okay, so this is suppose this example, that is cisplatin and transplatin, cisplatin and transplatin. Now cis isomer, what happened in cis isomer, it is the ligand occupied the different geometrical position. आता ह्याच्यामध्ये काय geometrical position आहे, सर सिमिलर लिगँड्स आर ॲडजस्टंट टू इच अदर. इथं क्लोराईड आयन आहे तो ॲडजस्टंट आहे आणि अमोनिया आहे तो अमाइन्स ॲडजस्टंट आहे. ओके, दिस इज कॉल्ड एज अ सिस आयसोमर, दिस इज कॉल्ड एज अ सिस आयसोमर्स. ओके, सो सिमिलर लिगँड ऑन द ॲडजस्टंट साईड, दे आर कॉल्ड एज अ सिस आयसोमर्स. आता सेकंड आहे ट्रान्स, सेकंड पार्ट. आता ट्रान्समध्ये काय, ट्रान्स आयसोमरमध्ये similar ligands are on the occupy the opposite position. For example, याचं एक्झाम्पल पहा, प्लॅटिनम सेंट्रल मेटल आयन आहे, दिस इज अमोनिया NH3, हिअर NH3, हिअर Cl अँड हिअर Cl. जर तुम्ही जर पाहिलं तर क्लोरीन आहे ते एक्झॅक्टली अपोजिट आहे, अमोनिया आहे ते एक्झॅक्टली अपोजिट आहे. दिस आयसोमर इज कॉल्ड एज अ trans isomer. Okay, when the similar ligand occupy the opposite position to each other, these are mainly gives rise as trans isomer. And when similar ligands are occupied the adjacent position, they are called as a cis isomer. Okay, so this is the geometrical isomerism having two types, cis isomer and trans isomer. Okay, येते लक्षात, पण फार इझी आहे, cis isomer and trans isomer. Okay,
So here first point, cis and trans isomer in square planar complexes. पहिला पॉइंट आहे cis and trans isomers in square planar complex. Square planar complex. ओके, फर्स्ट पॉइंट आहे आता सिस मध्ये काय सिमिलर लिगँड सिमिलर लिगँड्स आर ॲडजस्टंट टू इच अदर. ओके, अँड ट्रान्स मध्ये काय सिमिलर लिगँड आर अपोजिट टू इच अदर. दिस इज द ओनली बेसिक डिफरन्स बिटवीन द सिस अँड ट्रान्स. ओके, सो next point is the cis and trans isomers square planar complexes. Okay, square planar complexes. The square planar complex of Ma2B2. आता Ma2B2 या टाइपचा. आता M काय, M is the central metal ion and A2 and B2 is the ligand here. A2 and B2 is the ligand here. Okay, cis and trans isomers आपण याच्यामध्ये पाहतो. For example, platinum attached to NH3 twice Cl2. ओके, एक्झाम्पल आपण Ma2B2 चं घेतलं. आता M काय, प्लॅटिनम इज अ M, A2 इज अ NH3 आणि B2 इज अ Cl2. ओके, आता ह्याचे सिस अँड ट्रान्स आयसोमर आपले कसे तयार होतील पहा. हा प्लॅटिनम सेंट्रल मेटल आयन NH3 हियर Cl अँड हियर Cl. आता हा कोणता आयसोमर झाला, सिस का ट्रान्स. आता सिस का, तर ॲडजसंट ग्रुप्स आर सिमिलर ग्रुप्स आर ॲडजसंट. अमोनिया सिमिलर आहे अँड ॲडजसंट आहेत, देअरफॉर दिस इज कॉल्ड एज अ सिस आयसोमर. आणि सेकंड एक्झाम्पल आहे ट्रान्सचं. तर ट्रान्समध्ये काय, अगेन प्लॅटिनम ॲक्ट एज अ सेंट्रल मेटल आयन हियर. दिस इज सिमिलर ग्रुप्स आर अपोजिट टू इच अदर. सिमिलर ग्रुप्स आर अपोजिट हियर अँड Cl and Cl. This is called trans isomers or in a square planar complexes. Square planar complexes. Okay. So this is the cis isomer and trans isomer. Okay. Square planar complex मध्ये. पुढचा पॉइंट आहे आपला cis and trans isomer in octahedral complexes. Cis and trans isomer in octahedral complexes. Octahedral complex. Okay, octahedral complex here, cis and trans isomer in octahedral complexes of like Ma4B2. Okay, कोणता कॉम्प्लेक्स आहे, Ma4B2. 4 plus 2 6 ligand 4 plus 2 6 ligands are there and central metal line. So that will give us cis and trans isomer. For example, कोबाल्ट अमोनिया कॉम्प्लेक्स आहे CO NH3 4 Cl2. ओके, कोबाल्ट अमोनिया कॉम्प्लेक्स आहे ऑफ Ma4B2 टाईप. Ma4B2 टाईप. आता याच्यामध्ये सिस आयसोमर आणि ट्रान्स आयसोमर आपल्याला फाइंड करू. कोबाल्ट काय येईल आपला, सेंट्रल मेटल आहे. ओके, आता याच्यामध्ये 1 2 3 4 5 and 6 ligands are there. So here this will be the Cl, this will be the Cl, this will be NH3, this will be the NH3, this will again NH3 and this will NH3. Now this isomer will be the cis or trans. Adjacent groups, similar groups are adjacent. So Cl adjacent to each other. NH3 are adjacent and therefore this isomer is called as a cis isomer. Okay, cis आयसोमर. आता ट्रान्स जर करायचं असेल आपल्याला याचा जर ट्रान्स करायचं असेल तर सिमिलर ग्रुप्स आर अपोजिट टू इच अदर. ओके, सो लेट्स सी. CO, this will be the NH3, this will be NH3, here Cl, this will be NH3 and this will NH3. तर याला काय म्हणायचं, trans. Why it is trans? Because similar groups are on adjacent side. Okay, similar groups are opposite and here similar group are adjacent sides. Therefore this is the cis isomer and this is a trans isomer. Okay, so इथं आपला geometrical isomerism चा पॉइंट काय होतं, फिनिश होतोय. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा ऑप्टिकल आयसोमर दॅट इज इनएन्शियमर आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, आता समजलंय काय घेतलं आपण, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल घेतलाय. याच्यामध्ये सेंट्रल मेटल आयन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन अंटिल इट
गेट्स द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ नेक्स्ट रेअर गॅस एलिमेंट. ओके, एक्झाम्पल त्याचे आपण पाहिले इफेक्टिव्ह ॲटॉमिक ओबेस अँड डिसओबेस. त्यानंतर पुढचं पॉईंट पाहिलं आपण आयसोमेरिझम कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कंपाऊंड हॅव्हिंग द सेम केमिकल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला दे आर कॉल्ड एज अ आयसोमर्स. देर आर स्टिरिओ आयसोमेरिझम अँड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये परत 2 टाईप, जॉमेट्रिकल आयसोमर्स अँड ऑप्टिकल आयसोमर. स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये परत 4 टाईप, आयोनायझेशन, लिंकेज, कोऑर्डिनेशन अँड सॉल्व्हेट आयसोमेरिझम. ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहूया. सो जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये सिस अँड ट्रान्स. सिस म्हणजे काय? द सिमिलर लिगँड आर ॲडजस्टंट टू इच अदर अराउंड द सेंटर मेटल लाईन, दे आर कॉल्ड एज अ सिस आयसोमर. अँड व्हॉट अबाउट टू ट्रान्स? द सिमिलर लिगँड आर अपोजिट टू इच अदर, दे आर कॉल्ड एज अ ट्रान्स आयसोमर. मग सिस अँड ट्रान्समध्ये परत आपण स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये सिस अँड ट्रान्स आयसोमर पाहिलं आपण. सिस प्लॅटिनचं एक्झाम्पल पाहिलं. अँड ऑक्टेट्रल कॉम्प्लेक्समध्ये पाहिलं दॅट कोबाल्ट अमोनिया कॉम्प्लेक्स Ma4B2 टाईप आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिलं. ठीक आहे, हे इथपर्यंत पॉईंट आपला फिनिश झाला. उद्याच्या लेक्चरला आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम स्टार्ट करूया. ठीक आहे, थँक्यू.